राज्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता, धरणांमध्ये केवळ 63% पाणी साठा। पुणे शहरात पाण्याची बचत करा, पाटबंधारे विभागाच्या पुणे महापालिकेला सूचना, धरणातील कमी पाणी साठा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता। उद्यापासून माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार, माथेरान नगर परिषदेकडून ई-रिक्षा दुरुस्तीची अहवाल प्रक्रिया पूर्ण। श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये 400 कर्मचारी आजपासून संपावर, विविध 10 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी दिला होता संपाचा इशारा। 2024च्या निवडणुकांपूर्वी एबीपी न्यूज सी वोटर्सचा ओपिनियन पोल जाहीर, महाराष्ट्रामध्ये मवियाला आघाडी, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय, बिहारमध्ये महाआघाडी, बंगालमध्ये टीएमसी आणि पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये होणार काटेकी टक्कर। कोणत्याही शक्तीविरोधात एकवटून लढलं पाहिजे, दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे, त्यामुळे आपण कितीही डोकं आपटलं तरी त्यांची एकी होणं कठीण, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली खंत। लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आले नाही तर 48 जागा स्वबळावर लढवाव्या लागतील, त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत प्रकाश आंबेडकर बोलले होते। कालपर्यंत सोबत असलेले आज शत्रू झालेत, उत्तर भारतीय आणि मराठी माणसाच्या नात्यात काही जण मिठाचा खडा टाकतात, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। रामलला तुमची प्रॉपर्टी आहे का, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल, हृदयात राम आणि हातात काम हेच आमचं हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला। महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला पळवले, गुजरात सोडून देशात इतर राज्यही आहेत, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, राज्यात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ठाकरेंची टीका। केंद्रातही आपली सत्ता लवकरच आणणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। काही जरी स्वच्छ केलं तरी गद्दार शिक्का पाठीवरून जाणार नाही, महाराष्ट्रात नीच राजकारण सुरू आहे, वरळीतील कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत माहिती नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। 29 डिसेंबरला मवियाच्या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होईल, पटोलेंची माहिती। संजय राऊतांना कायदा सुव्यवस्था नियम कशाचंही ज्ञान नाही, प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर टीका। सामान्यांच्या कोट्यवधींवर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकर सोबत तुमचा फोटो दाखवा, दरेकरांचं राऊतांना आव्हान। सुनील केदार यांनी बँकेचा घोटाळा केला, त्याला भाजप जबाबदार आहे का, प्रवीण दरेकरांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर। तर लोकशाहीत विनाकारण कोणी कारवाई करत नाही, दरेकरांचं वक्तव्य। वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन, महिलेच्या नावावर घर घेतल्यास सवलत मिळते, महिलांना आदराचं स्थान दिलं पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य। मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतरावांना मागे सारलं, अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। आजपर्यंत आपण वरिष्ठांचं ऐकत आलो, आता तुम्ही फक्त माझं ऐका, अजित पवारांची नाव न घेता पवारांवर टीका। तर आपण सरकारमध्ये गेल्यामुळे अनेक प्रश्न सुटले, अजित पवारांचं वक्तव्य। ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर होत नाही, सरपंच कोणत्या विचाराचे आहेत त्यावरून चित्र स्पष्ट होतं, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर, अजित पवारांची माहिती। बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक, सभापती आणि सरपंचांचा सत्कार, शहरातील जिजाऊ भवनमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न। सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू, पटोलेंचा भाजपवर निशाणा। जेव्हा जेव्हा काँग्रेस सर्व शक्तिशाली होते तेव्हा विरोधक अफवा पसरवतात, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर अफवांवर लक्ष देण्याची गरज नाही, पटोलेंचं वक्तव्य। इंडिया आघाडी कुठलीही आघाडी नाही, ज्यांना भ्रष्टाचाराचं दुकान बंद होणार असं वाटतं तेच लोक एकत्र आले, देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीतील पक्षांवर टीका। रत्नागिरी जिल्ह्यातील कडवई गावात शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती, कार्यक्रमस्थळी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर। देशभरात आज नाताळची धूम, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी, सेलिब्रेशनचा उत्साह। मुंबईच्या प्रभादेवी भागातील पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह, चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। वसई विरारमध्ये नाताळच्या आदल्या रात्री ख्रिस्ती बांधवांकडून येशूच्या आगमनाची प्रार्थना, यावेळी फादरने सर्वांना आशीर्वाद देत दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा।
कोपरगाव तालुक्यातील सुरे गावात नाताळनिमित्त भव्य शोभा मिरवणूक, गौरव गीतांच्या तालावर नृत्याचा ठेका धरत ख्रिस्ती बांधवांचा आनंदोत्सव साजरा। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। नाताळनिमित्त भंडारा शहरातील सेंट पॉल्स चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई, ख्रिस्ती बांधवांच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचंही आयोजन। सामान्यांना नाताळ गोठे पाहता यावेत यासाठी वसईतील तरुणांची अनोखी शक्कल, तयार केली वेबसाईट। नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून वेबसाईटची निर्मिती। बुलढाण्याच्या खामगावमध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला ख्रिस्ती बांधवांकडून कॅरल पार्टी रॅलीत मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी। सलग सुट्ट्यांमुळे संभाजीनगरमधील पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी, अजिंठा, वेरूळ लेणी आणि शहरातील बिबिका मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी, कोकणातील चव चाखण्यासाठी हॉटेल्समध्ये गर्दी। दापोलीतील समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल, वीकेंड आणि उद्या नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांचा कोकणाकडे कल, पर्यटकांकडून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद। दापोलीत सीएनजीचा तुटवडा, सीएनजीसाठी पंपावरती लांब रांगा, 1.5 ते 2 तास पाहावी लागते प्रवाशांना वाट। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल, सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी। माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती, देशभरात भाजपचे कार्यक्रम, दिल्लीत अटल समाधीवर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते आदरांजली वाहणार। अमरावतीत राज्यस्तरीय अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित। देशभरात 24 तासात आढळले 656 कोरोनाबाधित रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या 4000च्या जवळ, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णसंख्या यादीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर। JN1 व्हेरियंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती। ठाण्यात कोरोना JN1च्या यादीत 5 नव्या रुग्णांची नोंद, या 5 रुग्णांत 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश। ठाण्यातील एकूण रुग्णांची संख्या 28 वर। राज्यात काल JN1 व्हेरियंटच्या 9 रुग्णांची नोंद, ठाण्यात 5 तर पुण्यात 2 रुग्णांची नोंद। JN1 व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची तब्येत ठीक, आरोग्य विभागाची माहिती। कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1चे पुण्यात 2 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने आरोग्य विभाग सतर्क, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण, पुण्यातील मॉडर्न कॉलनीतील घरीच मुंडेंवर औषधोपचार सुरू। वर्षानुवर्ष माडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काचं घर मिळणार, 28 डिसेंबरला काढण्यात येणाऱ्या या सोडतीच्या माध्यमातून 265 भाडेकरूंचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार। मराठा समाजाला 10 जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा। एम्पिरिकल डेटानुसार 57% मराठा समाजाला आरक्षण देता येईल, राठोड यांची माहिती। अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासंदर्भात विजयनगर मंगल कार्यालयात बैठक, बैठकीदरम्यान धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्याची आयोजकांची मागणी। लवकरच पहिलीपासून शेतीविषयक अभ्यासक्रम सक्तीचा करणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। तर शेती विषयात शिक्षक तज्ज्ञ नसले तरी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अभ्यासक्रम सुरू करणार, केसरकरांचं वक्तव्य। नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदी प्रश्नी 15 दिवसात महामेळावा, 30 एकर जागेत कांदा प्रश्नी राज्यव्यापी महामेळावा घेण्याची घोषणा। सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर बुरशीजन्य आजारासह अळ्यांचा प्रादुर्भाव, नवीन संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। शिंदे गटाचे महेंद्र दळवींची MSEBच्या अधिकाऱ्याला दमदाटी, बिलांच्या वसुलीवरून धमकी देत शिवीगाळ, धमकी देतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं, ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना भोवलं, अनधिकृत बांधकामांची दखल न घेतल्यानं सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर। गुटखा व्यावसायिकांवर कारवाईसाठी राज्यात विशेष पथक नेमा, प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला व्यावसायिकांवर ठोस कारवाई करा, औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला आदेश। सोलापुरात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने हिंदू जनजागृती सभेचं आयोजन, यावेळी आसाराम बापूचा खटला पूर्णपणे खोटा, आयोजकांचा दावा।
रस महोत्सवानिमित्त पंढरपुरातील रस्त्यांवर दक्षिण भारतीय पद्धतीने आकर्षक विद्युत रोषणाई। देशभरातील संतांच्या उपस्थितीत हा रस महोत्सवाचा सोहळा उद्यापासून सुरू होणार। सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात 4 ते 5 लाख भाविकांची गर्दी। रविवारी आणि नाताळच्या सुट्टीमुळे देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल। पंढरपुरात उद्यापासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहात्म्य पुराण कथेचं आयोजन। कथा ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक कथा मंडपात उपस्थित। भाविकांना जागा कमी पडण्याची शक्यता। शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टची कर्मचाऱ्यांसोबत चौथी बैठकही निष्फळ। कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊन देवस्थानला अडचणीत आणू नये, देवस्थान ट्रस्टचं कर्मचाऱ्यांना आवाहन। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंद नसल्याचा प्रकार समोर, तर मंदिरातील कोणताही दागिना गहाळ नसल्याचा प्रशासनाचा दावा। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची कलश दर्शन यात्रा अंधेरीत। अंधेरी पूर्वच्या MIDC परिसरात कलश दर्शन यात्रा, ढोल ताशाच्या गजरात काढली यात्रा। शेकडो रामभक्तांचा सहभाग। धाराशिवच्या गुलमोहर रोड भागात 1.5 वर्षांपासून रस्त्यावर लाईट नसल्यानं नागरिकांकडून मोर्चा। टिंबा मिरवणूक काढत महापालिका प्रशासनाचा केला निषेध। ठाणे शहरामध्ये वाहतूक विभागानं बदलला झेब्रा क्रॉसिंगचा रंग। आता लाल आणि पांढऱ्या रंगाचा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांसाठी वापर। पुण्यातील कात्रज भागात पतीकडून पत्नीची हत्या। आरोपी पतीला अटक, जेवण न दिल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती। नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन 4 वर्षीय बालकाचा मृत्यू। मृत मुलाचं नाव सिजान आसिफ शेख। सदर परिसरात जुन्या VCA ग्राउंड जवळील घटना, 2 महिला जखमी। भिवंडीत न्यायाधीशाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याची घटना उघड। प्रकरणात 2 IPS अधिकाऱ्यांसह 5 जणांवर कारवाईचे आदेश। मांजाने गळा कापला गेल्यानं पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू। सुरेश जाधव असं या कर्मचाऱ्याचं नाव। ड्युटीवरून बाईकने घरी जाताना घडली ही घटना। नाशिकच्या चांदवडमध्ये स्फोटकं घेऊन जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात। 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। चांदवड पोलिसांची कारवाई। हजारो वर्षांपासून समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीचं दर्शन करता येणार। गुजरात सरकार मूळ द्वारका दर्शनासाठी अरबी समुद्रात प्रवासी पाणबुडी सेवा सुरू करणार। व्हायब्रंट संमेलनात घोषणा केली जाणार। पाणबुडीत 30 लोक बसू शकतील। कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन। उद्घाटनाला मंत्री हसन मुश्रीफ अनुपस्थित। वतन को जानो यूथ एक्सचेंज प्रोग्राम 2023 अंतर्गत विद्यार्थी शिष्टमंडळाची दिल्लीला भेट। जम्मू काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी साधला संवाद। सुजात आंबेडकरांची भाजप खासदार ब्रजभूषण सिंगवर जोरदार टीका। देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना खेळापासून दूर होण्यासाठी भाजपने बाध्य केलं, सुजात आंबेडकरांचा आरोप। आमची लढाई सरकारशी नाही तर फक्त एका माणसाशी होती, महिलांसाठी आहे। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानंतर साक्षी मलिकची प्रतिक्रिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।